तुम्ही ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण केली तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात अजूनही जमा झालेले नाहीये. अर्ज भरताना एक चुकीचा पर्याय निवडल्यामुळे हजारो महिला आज अपात्र ठरलेल्या आहेत. नेमकं काय झालं, आता काय करायचं ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे जाणून घेणार आहोत. राज्यात गेल्या 1.5 वर्षापासून लाडकी बहीण योजना ही सुरू आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये हे दिले जातात. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते. हा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाडक्या बहिणींना ई-के.वाय.सी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं होतं. के.वाय.सी करताना नेमका गोंधळ कुठे निर्माण झाला तेही समजून घेऊया. ई-के.वाय.सी करताना महिलांना काही गोंधळात टाकणारे प्रश्न हे विचारण्यात आलेले होते. प्रश्नांपुढे होय किंवा नाही असे पर्याय होते. योग्य पर्याय न कळल्यामुळे अनेक महिलांना चुकीचा पर्याय हा निवडला गेला आणि पात्र असूनही त्या अपात्र आता ठरलेल्या आहेत. आता आपण हे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. एक हा प्रश्न होता की लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरात कोणीही शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नाही. या प्रश्नासाठी योग्य उत्तर होय होतं, परंतु अनेक महिलांनी चुकून नाही हा पर्याय निवडला आणि त्यामुळे त्यांचा लाभ हा बंद झाला आहे. शासनाने दिलेली मुदत आणि जनजागृतीचा अभाव यामुळे सुद्धा काही लाडकी बहीण आपला ई-के.वाय.सी करू शकले नाही किंवा दुरुस्ती ज्यावेळेस देण्यात आली तेही करू शकले नाही. प्रथम 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-के.वाय.सी मुदत होती. नंतर ती वाढवून 31 डिसेंबर 2025 करण्यात आली. डिसेंबरच्या मध्यात प्रश्नांमध्ये सुधारणा करून पुन्हा के.वाय.सी एडिट करण्याची संधी हे देण्यात आली, परंतु याबाबत पुरेशी जनजागृती झाली नाही आणि लाडक्या बहिणी आपली ई-के.वाय.सी वेळेत या करू शकलेल्या नाही. आता ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज चुकला किंवा ई-के.वाय.सी करू शकलेले नाही त्यांच्याकरता आनंदाची बातमी आहे. आता अशा महिलांसाठी सरकारने पुन्हा एकदा एक मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे चुकीचे अर्ज दुरुस्त होणार आहेत. जर तुमचा लाभ के.वाय.सी नंतर बंद झाला असेल तर घाबरू नका. तुमची चूक नसून प्रणालीतील तो गोंधळ आहे. अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीनंतर अनेक बहिणींना पुन्हा लाभ मिळणार आहेत. अशा महत्त्वाच्या सरकारी अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा.